मित्रांनो, ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमधील नेत्यांना एकमेकांनी स्वीकारले, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांनी सुद्धा एकमेकांना अगदी नैसर्गिक असल्यासारखं स्वीकारलेलं आहे. पण महायुतीचा जर विचार केला तर वरच्या नेत्यांनीच एकमेकांना स्वीकारलंय, कार्यकर्त्यांनी, आणि जो मूळ भाजपचा कार्यकर्ता आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अजिबात स्वीकारलं नाहीये. आणि त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये बसला. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेला काय होणार. माझ्या मते हे तिघं वेगळं लढतील. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे आता वेगळे होतील. कारण भाजपला आता कळून चुकलेलं आहे की तोडाफोडीचं राजकारण भाजपने केलंय, त्याचा तोटा भाजपला झालाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला यांनी जेव्हा सोबत घेतलं तेव्हाच त्यांचं नुकसान व्हायला सुरुवात झालेलं आहे.